गत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राजकीय मैदान सोडण्यास तयार नसल्याचा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिलाय. पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात घारेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा संघटनात्मक ताकद वाढवत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कर्जत येथील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुधाकर घारे यांनी पराभवावर भाष्य करत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. एक निवडणूक हरलो म्हणून संघर्ष संपत नाही. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची साथ असेल तर विजय पुन्हा मिळवता येतो. आम्ही यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आणि भविष्यातही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू, असे ते म्हणाले. कार्यक्रमातील सर्वात मोठे आकर्षण ठरला तो पक्षप्रवेश. खोपोली येथील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह साईबाबा नगर, गोरकामत, कुशिवली, ठाकूरवाडी परिसरातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. सुधाकर घारे यांच्या हस्ते सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सकारात्मक संकेत मानला जातोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घारेंनी केलेले हे शक्ती प्रदर्शन राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून संघटन बळकट करणाऱ्यांवर भर दिला जाणार असल्याचे घारेंनी यावेळी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला राजकीय सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमातून एक संदेश स्पष्टपणे गेलाय. पराभवानंतरही सुधाकर घारे राजकीय दृष्ट्या सक्रिय असून आगामी निवडणुकांसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. 27 वर्षाची वाटचाल कशा पद्धतीची होती? 27 वर्षामध्ये पक्ष कुठून कुठे गेला? पक्षामध्ये अधिक लोकांचे प्रवेश झाले असतील, काही लोक पक्ष सोडून गेले असतील, परंतु आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये असेल, रायगड जिल्ह्यामध्ये असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कर्जत मतदारसंघात असेल, नंबर 1 चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशोक शेट्टी सांगितलं, सर्वांनी सांगितलं, आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना मान सन्मान कसा दिला पाहिजे, कार्यकर्त्यांचा मान सन्मान कसा जपला पाहिजे, माझ्या माता भगिनी महिला भगिनींचा मान सन्मान कसा ठेवला पाहिजे, हा पक्ष कुठला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 24 ला आपल्याला अपयश झालं, परंतु 25 ची आमची नगरपालिका असेल पुष्पाताईंची, 26 ला झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, हे आयुष्य परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगलं यश प्राप्त करू शकलो. पैकीच्या पैकी जागा जिल्हा परिषदेच्या आपण निवडून आणल्या, पंचायत समितीला 12 पैकी 10 सीट निवडून आणल्या. मला वाटते नगरपालिकेला 20 पैकी 12, 13 आणि 14, 13 पैकी 14 सीट निवडून आणल्या. म्हणजे अशा पद्धतीने परिवर्तन विकास आघाडीने आपल्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त करून दिलेलं आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल, आज सुद्धा खोपोलीमधून आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय. त्यामध्ये साईबाबा नगर मधली मुलं असतील, अगदी आम आदमी पार्टीची मुलं असतील, यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे जांभळे साहेबांनी सांगितलं, आमची काहीतरी चूक झाली आणि आम्ही त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये नव्हतो आणि सुधाभाऊ आमदार होऊ शकले नाही. पण मला असं वाटतंय पुढच्या सर्व निवडणूक, येणाऱ्या निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही आता आमच्याबरोबर आलात, बरोबर. एकदा जरी सुधाभाऊ आला असेल तरी आपण 4 वेळा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका सर्व जिंकलेलं आहे आणि हे असा जिंकणे टिकून ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही आता सर्व एकत्र जाऊन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सांगायला विसरणार नाही.